फायनली 12 तास लेट नंतर आता आपली कोलकात्याला जाणारे हावडा एक्सप्रेस आलेले. कारण काल तिकीट होतं त्याचं, काल संध्याकाळी 7:30ची ट्रेन होती, ती 12 तास लेट होती. आता सकाळी 7:30ला ट्रेन आलेली आहे. अजून 1 तासभर थांबेल आणि तिथं सगळे वेटिंगसाठी बसलेले आहेत. सगळी वाट बघत होते कालपासून की कालच नियोजन होतं जायचं, हे काल एक्साइटमेंट होती. पण जसं काय आलं की ट्रेन लेट आहे, सगळ्यांचा मूड ऑफ झाला. आता निघायचं प्रवासाला. फायनली ट्रेन आलेली आहे. आमचं तिकीट सध्या स्लीपर्स आहे आणि ट्रेनचं फक्त हाल स्लीपरचे डबे काय एवढे चांगले दिसत नाहीत. बघायचं टी सीला वगैरे विचारून की ए सीमध्ये कुठं भेटेल सीट. आमचा ट्रेनचा डबा S1चा आहे, चाललेलं आहे. चला फायनली ट्रेन आलेलं आहे. सगळं सामान वगैरे ट्रेनमध्ये ठेवलेलं आहे आम्ही आता. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही 6 जण एका डब्यामध्ये आणि दुसऱ्या डब्यामध्ये गेलो. आम्ही ॲडजस्ट करणार आहे ते. 4 महिने आधी तिकीट बुक करायचे आलं चालू, पण AC करणार प्रॉब्लेम. त्यात आमचं RACचं तिकीट पण बुक झालं, तिकीट झालं. हावडा पुणे एक्सप्रेस आहे. याचं काय टायमिंग ॲक्च्युअल कालचं होतं, काल संध्याकाळी 6:30चं. ते आज एवढे लेट झाल्या 12 तास की आता सकाळी 7:30चं टायमिंग आहे. तरी बत्तीसाचा प्रवास होता, रात्राने एक दिवसाचा प्रवास होता. आता याचं टायमिंग सकाळी 12 आधी पोचल्यावर एक्सप्रेसवरून जाईल. आता इथं बाहेर थांबलो, सगळे आत बसले. वरून निघण्यासाठी तयार आहे. प्रवाशांना विनंती आहे की आपल्या जागेवर बसून घ्यावे. चालती गाडी पकडणे. कृपया ध्यान दीजिए, अहमदाबाद से चलकर पुणे आने वाली 1229 अहमदाबाद पुणे दुरंतो एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 6 पर खड़ी है. अहमदाबाद पुणे दुरंतो एक्सप्रेस फ्रॉम अहमदाबाद. तर आज मंगळवार आहे. काल ट्रेनमध्ये बसलेलो सकाळी 7:30ला. आत्ता टाईम दुपारचे 1 वाजले आहेत मंगळवारच्या. आणि इथं ओडिशामध्ये ईब स्टेशनवरती पोचले. आता छोटंसं स्टेशन आहे, एकदम छोटं स्टेशन आहे. म्हणजे या स्टेशनवर ट्रेनसुद्धा व्यवस्थित बसत नाही. म्हणजे ही मागच्या साईडला ट्रेन स्टेशनवरती आहे आणि ह्या साईडला मागं ट्रेन स्टेशनच्या पुढे गेलेले. ओडिशा बॉर्डरवर आहे बहुतेक हे. एकदम ओसाड असा प्रदेश आहे. थोडा वेळ 5 मिनिट थांबले तर म्हणलं खाली उतरून बघावं नेमकं गाडी कुठे थांबली.
अजून कलकत्त्याला पोहोचायला ओडिसा क्रॉस करून रात्री 10 वाजतील, कारण ट्रेन 13 तास डिले, त्यामुळे वेळ लागणार आहे जायला. फायनली आम्ही आता पोचलेलो आहे कलकत्तामध्ये सतरंगाची रेल्वे स्थानकावर. ॲक्च्युली आम्हाला हावडावरती उतरायचं होतं, पण हावराला गाडी जात नाही, काय तर त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे रोडचा. सगळे पॅसेंजर इथंच खाली झालेले आहेत. आता इथून आम्हाला डमडमला जायचं आहे कलकत्त्यामध्ये. एक लोकल होती हावराला जायची, आणि आम्हाला जिथे जायचं आहे डमडमला, तिथून कॅबमधून ते व्यवस्थित पडतं, प्रवास व्यवस्थित होते. आम्ही इथून कॅब करणार आहे ओला उबर. त्याचं सामान आहे माझ्याकडे, बॅगचं सामान आहे, बॅग आहे, ट्रॉली बॅग आहे, ट्रॉली बॅगवरती एक त्याची सुटकेस आहे. ही ट्रेन आहे, त्या ट्रेनमधून आम्ही आलेलो आहे, आणि सगळे पॅसेंजर आहेत या ट्रेनमधून उतरले आहेत आमच्यासोबत. आम्ही फक्त ब्रिज क्रॉस करून इकडं आलेलो आहे, पटरी क्रॉस करून. आता वाजले रात्री 11:15. 11:15 वाजता आम्ही इथं पोचले. आम्ही सोमवारी सकाळी 7 वाजता तिथून आलो, 7, सव्वा 7 वाजता पुणे जंक्शनवरून. आणि आज मंगळवार आहे, मंगळवारच्या रात्रीच्या 11:15 वाजलेले. म्हणजे मला 2 दिवस आणि 1 रात्र लागलेलं इथं पोचायला कलकत्त्याला. आम्ही आता आलो स्टेशनच्या बाहेर, आणि टॅक्सी बघायला लागलो. आम्हाला जायला टॅक्सी मागायचे, ओलाला पण भाडं दाखवते, आणि इथल्या टॅक्सीला कसं भाडं आहे बघायचं, कारण सामान भरपूर आहे ना. आम्ही 7 जण आहे, एकाच गाडीतून सगळे गेले मोठे एस गावले तर बरं होईल, म्हणून आम्ही इथं पण गाडी बघतोय आणि ओलावर पण चेक करतोय. बघायचं बघूया, तुम्ही सगळे थांबलेले आहेत टॅक्सीसाठीच. नमस्कार मित्रांनो, आजचं नियोजन आहे, आज चालू आहे कलकत्ता सिटी फिरण्यासाठी. आपण कलकत्त्यामध्ये या ठिकाणी जाणार आहे, कारण पहिल्यांदाच कलकत्त्याला आलो आहे, आणि एक्साइटमेंट भरपूर आहे फिरण्याची. सगळ्यांनी म्हणून आम्ही इथं कार केलेली आहे रेंटवरती, आणि कारमधून जाणार आहे. टोटल आम्ही 7 ते 8 जण आहे. वातावरण एक नंबर आहे कलकत्त्यातलं, जबरदस्त वातावरण. काल इथं टेम्परेचर 42 वरती गेलं. गाडी आलेली आहे आपल्या स्विफ्टमध्ये. गाड्या 2 आहेत, आम्ही 2 गाड्या केल्या आहेत, एक स्विफ्ट आहे आणि एक स्विफ्ट आहे, कारण जास्त लोक होते.